नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही मॅथची एक सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजचा आजचा आपला 8वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, एक इक्वेशन दिलं आहे। काय म्हणते, 51.84 भागेला 4.32 बरोबर 12 हो, तो 0.005184 भागेला 0.432 का मान है। पहा, याच्या आधी तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजून सांगतो, म्हणजे जेणेकरून तुमचं उत्तर लगेच येईल। पहा काय कॉन्सेप्ट, इथं पहा भागेलाचा साइन आहे, पण अंक पॉइंट मध्ये दिलेले आहे। पहा इकडे 2 संख्येनंतर पॉइंट आहे बरोबर, खाली पण 2 संख्येनंतर पॉइंट आहे बरोबर। असे जेव्हा पॉइंटचे इक्वेशन असले, याचा आन्सर कसं सॉर्ट आउट करायचं हे पाहू। पहा काय म्हणतो, जेव्हा पण तर वर पॉइंट कितीही असो, समजा एक संख्या आहे, आता इथं किती पॉइंट नंतर आहे, 3 संख्येनंतर पॉइंट आहे बरोबर, आणि खाली 2 संख्येनंतर पॉइंट आहे बरोबर। वरची संख्या मायनस खालची संख्या करायची। पहा वरची संख्या किती आहे, किती संख्येनंतर पॉइंट आहे, 3 1 2 3 3 घ्यायचे, खाली किती संख्येनंतर पॉइंट आहे, 2 -2 करायचे, म्हणजे येईल किती, जे काही उत्तर येईल ते त्याच्या एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा। आता इथं उत्तर किती येईल, समजा उत्तर आलं 11, तर पॉइंट कधी द्यायचा, एका संख्येनंतर। समजलं, तोच कॉन्सेप्ट इथे लागू होतो। चला तर आपण पाहू। पहा संख्या दिली आहे, इथं आली आहे 12, सेम संख्या आहे, फक्त पॉइंट वाढवले आहे। उत्तर तर 12 12 12 तुम्हाला दिसलंच आहे, पण काढायचं काय आपल्याला, किती संख्येनंतर पॉइंट येईन बा। पहा वरच्या संख्या मोजा पहिले, किती 1 2 3 4 5 6 6 आहे, खाली किती आहे 1 2 3 6 - 3 किती आहे 3। आता जे काही उत्तर आहे त्याच्यात 3 संख्येनंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। उत्तर तर सर्वांचेच 12 आहे, पण अशी कोणती संख्या आहे जिथं 3 संख्या आहे, 3 संख्येनंतर पॉइंट आहे। कुठं आहे, इथं आहे का, नाही, इथं आहे का, नाही, इथं आहे का, नाही, इथं पहा 1 2 3 3 संख्येनंतर पॉइंट, म्हणजे हेच आपलं राईट आन्सर असेल। ऑप्शन नंबर 4 0.12 हे आपलं उत्तर असेल। पहा कॉन्सेप्ट समजल्याबरोबर कसं आलं उत्तर लगेच। चला नेक्स्ट पहा, एक चा प्रश्न है, ए तथा बी की आयु 6-5 के अनुपात में है तथा उनकी आयु का योग 44 है। 8 वर्ष बाद उनकी आयु का अनुपात क्या होगा। काही प्रश्न असे असतात ज्यांना आपण बेसिक्स न गेलो की लगेच सॉल्व्ह होतात। पहा इथं बेसिक्स काय आहे, मी आधी पण सांगितलं, प्रश्न सोडवताना लाईन बाय लाईन वाचायची, लाईन बाय लाईन जशी वाचतो आपण तसं ते प्रश्न सॉल्व्ह करायचा। काय दिलं आहे, ए तथा बी, ए आणि बी आहे बरोबर, दोघांची आयु दिली आहे रेशो मध्ये 6x आणि 5x बरोबर। पण नंतर काय म्हटलं आहे, तथा उनकी आयु का योग, योग म्हणजे काय होते, बेरीज, त्या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे 6x + 5x, त्याचा मान किती दिले आहे 44, तर 6x + 5x बरोबर किती झाले 44, 6 आणि 5 किती झाले 11, x बरोबर 44, x बरोबर हा इकडे गेला, किती झाले, x बरोबर 11 × 4 = 44, x बरोबर 4 आली, x ची व्हॅल्यू आली। आता दोघांचं एज आपल्याला काढता येईल, ए किती आहे, हे 6, ए ची व्हॅल्यू काढू इकडे आणि बी ची काढू, 6, x ची व्हॅल्यू किती आहे 4 बरोबर, 5 x ची व्हॅल्यू किती आहे 4, 6 × 24 आणि 5 × 20, हे त्यांचं वर्तमान आयु आहे। पण आपल्याला विचारला काय आहे, 8 वर्ष बाद, म्हणजे 8 वर्षानंतर विचारला आहे, तर +8 करून टाकायचे दोघांतही, हा झाला 32 आणि हा किती झाला 28, द्या भाग, 4 चा भाग जातो, 4 8 32 आणि 4 7 28, 8/7 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। यस, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3 8/7। काय केलं आपण, जसं सांगितलं तशी मांडणी करत गेलो आणि x ची व्हॅल्यू काढली आणि आपलं उत्तर आलं। चला नेक्स्ट पहा,
दो संख्याओं का योग 36 है, उनका मसावी और लसावी क्रमशः 3 और 105 है. इन संख्याओं के वृत्तक्रमों का योग ज्ञात कीजिए. पहा, तुम्हाला इथं शब्द नवीन दिसला असेल, वृत्तक्रम. वृत्तक्रम म्हणजे त्याला अपॉन मध्ये दर्शवायचं आहे आपल्याला फक्त, बस. कसं सोडवायचं? सरळ मांडणी. दो संख्याओं का योग, शब्द बाय शब्द चालायचं, लाईन बाय लाईन. दोन संख्याओं का योग, दोन संख्या माहित आहे का तुम्हाला कोणत्या आहे? नाही माहित ना? चला, एक्स प्लस वाय मानली आपण. दो संख्याओं का योग 36. योग म्हणजे प्लस, मागच्याच प्रश्नात सांगितलं. उनका लसावी तथा मसावी क्रमशः 1/5 आहे. लसावी आणि मसावी जेव्हा दोन्ही आपण सोबत घेतो तेव्हा दोघांचा गुणाकार करतो. हा एक कॉन्सेप्ट आहे. मी आय थिंक तिसऱ्या सेटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा कॉन्सेप्ट. तर यल इंटू यम. आता यल किती आहे म्हणजे लसावी किती आहे? 3 आणि मसावी किती आहे? 105. तर दोघांचा गुणाकार 3 5 15. चला, 3 1 3 3 1 3 म्हणजे 315 हे लसावी आणि मसावी संख्या आल्या. बरोबर आहे, दोघांचा गुणाकार. आता विचारला आहे वृत्तक्रमों का योग. वृत्तक्रम काय सांगितलं होतं मी? त्यांना अपॉन मध्ये टाकायचं. काय इथे 36 केलं अपॉन, घेतलं 315 इकडं आलं. करा याला सॉल्व. 9 ने भाग जातो, 9 चौक 36, 9 त्रिक 27, उरले किती? सॉरी 315 आहे ना, 9 5 45 म्हणजे आलं उत्तर 4 भागेला 35. 4/35. हा, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 4/35 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला नेक्स्ट. पाय है. पाय क्या है हे मी तुम्हाला सर्वात आधी समजून सांगितलं होतं. हे अपरिमेय संख्या, अभाज्य संख्या, उचित संख्या, अनुचित संख्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. या प्रश्नात मागील व्हिडिओ कोणी पाहिले नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या मागचा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. काय म्हटलं होतं मी? पाय काय असते? अपरिमेय संख्या असते. तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट. यदि एक भिन्न के अंश में 20% की वृद्धि और हर में 10% की कमी हो जाती है तो भिन्न का मान 24/5 हो जाता है. तो वास्तविक भिन्न ज्ञात कीजिए. पहा, आता दोन शब्द तुम्हाला नवीन वाटते, अंश आणि हर. काहीच नाही आहे, ते नॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरच आहे. पहा, अंश में पहा एक संख्या मानली, भिन्न म्हणते ना काही पण. चला, काय म्हणते? 120 की वृद्धी. 100% मानले आपण तर 20% की वृद्धी होती म्हणते. तर 20% म्हणजे किती होतं? 100 वर 20 120 बरोबर. आणि 10% की कमी, 100 मधून 10 कमी करायचे, किती झाले? 90. कमी झाली ना, 100 होते, 20% की वृद्धी 120 झाले, 10% ची कमी 90 झाले, बरोबर. आणि याची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 24/5. प्रश्न सांगितल्याप्रमाणे आपली मांडणी झाली. चला डायरेक्ट सॉल्व करू. 0 सोबत 0 कॅन्सल, 3 3 चौक 12, 3 त्रिक 9, 4 न याला डायरेक्ट भागून टाकायचं, 4 सक 24 आणि 6चा हा क्रॉस गुणाकार केला तर किती येतो? 6 त्रिक 18 आणि हा 5 दशाच्या तसा, बरोबर. म्हणजे 18/5 आपलं आन्सर येईल. तर ऑप्शन नंबर 1 18/5 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला, नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न. हा प्रश्न सॉल्व करा आणि याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.